लोकांनी आम्हाला स्वतःहून सांगितलेलं आहे की साहेब यावेळी निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीत जाधवांच्यातलं कोणतरी यायला पाहिजे. कोल्हापूर जसं एखादं एक स्मार्ट सिटी करावं अशा पद्धतीचं माझं विजन आहे. गेले 30 वर्ष मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करतोय. महापौर म्हणून मी इथं काम केलेलं आहे. कोल्हापूरच्या ज्या काही गोष्टी अधुऱ्या आहेत, कमी आहेत, त्या दृष्टिकोनातून थोडंसं आता सध्याच्या याच्यामध्ये फोकस करणं गरजेचं आहे. दर्शक हो नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजले. सर्वत्र आपल्याला राजकीय वातावरण तापताना बघायला मिळते आणि आज मी आहे विटी पाटील सभागृहामध्ये. या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक जण आलेले आहेत. आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय दीपक जाधव साहेब. साहेब नमस्कार, आपलं केके न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. त्यांनी आपल्या सून आहेत सृष्टीकरण जाधव यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. तर साहेब नमस्कार. आज आपण आपल्या सून सृष्टी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहात, काय प्रतिक्रिया द्याल? आजच्या ह्या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये गेल्या ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या सुनबाईचा फॉर्म भरलेला आहे. प्रभाग क्रमांक 15 क मधनं सर्वसाधारण महिलामधून सृष्टीचा फॉर्म भरलेला आहे. या ठिकाणी गेले 30 वर्ष मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करतोय. महापौर म्हणून मी इथं काम केलेलं आहे. कोल्हापूरच्या ज्या काही गोष्टी अधुऱ्या आहेत, कमी आहेत, त्या दृष्टिकोनातून थोडंसं आता सध्याच्या याच्यामध्ये फोकस करणं गरजेचं आहे. नवीन पद्धतीनं म्हणजे नवीन 4चा 1 वॉर्ड या पद्धतीनं अलीकडं ही निवडणूक आता येऊ घातलेली आहे. वास्तविक पाहता याच्यामध्ये माझं विजन असं आहे की कोल्हापूरमध्ये जे रस्ते आणि याचे जे काम होते ते आता बऱ्यापैकी आवरत आलेले आहेत. पण जी कामं राहिलेली आहेत ती कामं घेऊन त्या कामामध्ये पूर्णता करून कोल्हापूर जसं एखादं एक स्मार्ट सिटी करावं अशा पद्धतीचं माझं विजन आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून आपण आपल्या सुनेचा अर्ज दाखल केलाय, काय विजन असणार आहे त्या अनुषंगाने? त्याचं विजन माझं असं आहे की या माध्यमातून बऱ्याच नेते मंडळींच्या मागे लागून वगैरे या तरुण युवकांना युवतींना काहीतरी IT पार्कसारखे वगैरे जिथे उद्योग निर्माण होतील ते उद्योग निर्माण करायसाठी या ठिकाणी IT पार्कची निर्मिती झाली पाहिजे. कोल्हापूर शहरातील बरेच लोक पुन्हा मुंबईमध्ये आता नोकरीसाठी जायला लागलेले आहेत. ते तिथं थांबावं आणि कोल्हापूरमध्ये आत्ता जी गरज आहे ती मुख्यत्वे करून तरुण आणि तरुणींना रोजगार निर्माण करणे, इथं नोकरीसाठी त्यांना इथं जागा उपलब्ध करून देणे, IT पार्क किंवा कॉल सेंटरसारखे विविध केंद्र या ठिकाणी स्थापन करणे, यासाठी थोडं पाठलाग करणे गरजेचं आहे. आणि युवकांना घेऊन ते करण्यासाठी मी माझ्या सूनबाईंना प्रेरित करीन आणि त्याचा पाठपुरावा करायला सांगणार. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना सांगत होते की आजकाल हे तरुण मुलांना आणि तरुण युवतींना या ठिकाणी उत्साहानं भाग घेऊन सर्वजणांनी मतदान करावं आणि या आमच्या युवक तरुणींना निवडून द्यावं की जेणेकरून जे काय कोल्हापुरातले राहिलेले जे शहरातले प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आणि त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी IT पार्कची जागा उपलब्ध करून शासन लेवलनं ते प्रयत्न केले जातील. नक्कीच आज उमेदवारी अर्ज करण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. असंख्य लोक आज उपस्थित होते, काय सांगाल त्याबद्दल? गेले 30 वर्ष जनसेवेतनं सामाजिक कार्यातनं आमचा संपर्क आहे आणि त्यामुळे लोकांची श्रद्धा आहे. लोकांनी आम्हाला स्वतःहून सांगितलेलं आहे की साहेब यावेळी निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीत जाधवांच्यातलं कोणतरी यायला पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही आमच्या तरुण आमच्या सुनबाईंना या ठिकाणी उमेदवारी दिलेला आहे. त्याचबरोबर आमचे बंधुराज मुरलीधर जाधव हेही या ठिकाणी निवडणुकीला उभारलेले आहेत. या दोघांच्या माध्यमातून जाधव फॅमिली नेहमीच लोकांसाठी कार्यक्षम राहील, कार्यामध्ये तत्पर राहील असे या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो. नक्कीच. तर आज आपण होतो जाधव कुटुंबियांसोबत. जाधव कुटुंबियांनी 30 वर्ष केलेलं सामाजिक कार्य आणि त्याच सामाजिक कार्याचा पुढं वसा आणि वारसा चालवण्याचं काम सृष्टीताई करतील, यात कोणतीही शंका नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला कोल्हापूरचे माजी महापौर आदरणीय दीपक जाधव सर यांनी व्यक्त केल्या. तुर्तास तरी मी येथेच थांबतोय. केके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.